परभणी शहरातील रेल्वे स्टेशनच्या समोर जमावाने दगडफेक केलेली आहे. त्याचबरोबर रस्त्यावर त्यांनी पाईपलाईन टाकून जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिथं मोठा जमाव जमला आहे. अशा स्थितीमध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत आणि तिथली परिस्थिती जी तणावाची परिस्थिती आहे त्याला दूर करण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करतायत. काल संध्याकाळपासून परभणी शहरामध्ये वातावरण हे तापलेलं असताना अशा परिस्थितीमध्ये आज बंदची हाक देण्यात आली होती. परभणी सोबतच नांदेड बंदची हाक देण्यात आली. अशा परिस्थितीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मात्र जे त्या ठिकाणी जमाव जमला होता ते जमाव मात्र दगडफेक करणं किंवा रस्त्यावर पाईप टाकून ते जाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. आता सध्याची परिस्थिती ही परभणी शहरातली सगळ्या पोलिसांनी सांगितलेलं आहे की व्यवस्थित करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय. मात्र जे आंदोलन करतायत ते रस्त्यावर उतरले आहेत, जो जमाव आहे त्यांनी शांततेत राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आता अधिकची पोलिसांची कुमक परभणी शहरामध्ये बोलवण्यात आलेली आहे. मात्र माधव, सध्या जी परिस्थिती दिसते ती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस काय पावलं उचलतायत? कारण प्रचंड जमाव दिसतोय, जाळपोळ दिसते या दृश्यांमध्ये. मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी रस्त्यावर जमलेली आहे, जमाव रस्त्यावर जमलेला आहे आणि त्यांचा संताप तिथं दिसून येत आहे. कालच्या घटनेनंतर सुरुवातीला रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न केला होता, तो रोखून तिथे निषेध व्यक्त केला होता आणि त्यानंतर ज्या कोणी समाजकंटकांनी अशी घटना केलेली आहे त्याला तातडीने कारवाई करावी अशी मागणी सुरुवातीला होत होती आणि तो जमाव अधिक वाढत गेला. आज बंदची हाक दिल्यानंतर पोलिसांनी सगळ्यांना शांततेचं आवाहन केलं होतं, पण वेगवेगळ्या ठिकाणी विशेषतः रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं आज सकाळपासून जमाव जमलेला आहे आणि जमावाला पावण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. त्यानंतर जमाव अत्यंत आक्रमकपणे पुढे येत काही ठिकाणी दगडफेक केलेली आहे. दुकानं पूर्णतः बंद करण्यात आलेली आहेत. त्या परिसरातली सगळी लोक त्या रस्त्यावर कोणी यायला तयार आहेत. अशा स्थितीमध्ये जमावाकडून भीती निर्माण झाल्याचं चित्र दिसतं आहे आणि आता पोलिसांकडून तोच प्रयत्न सुरू आहे की परभणी शहरामध्ये शांतता प्रस्थापित करावी. कारण परभणी शहरातल्या वेगळ्या भागामध्ये याचं लोण पसरू शकतं आणि त्याचबरोबर नांदेड परभणी ही जी कनेक्टेड जिल्हे आहेत त्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटू शकतात अशी भीती आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी जोरदार प्रयत्न केलेले आहेत. जमाव मोठ्या प्रमाणात मध्ये आहे आणि त्यांच्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या